एकदा सर्व भक्त मंडळींनी श्री माऊलींना काशी तीर्थयात्रेला जाण्यासाठी खूप आग्रह केला. तेव्हा श्री माऊलींनी त्यांना सांगितले, काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी. अरे सारी तीर्थ इथेच, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. शिवाय संत नामदेवराय म्हणतात, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे निबापे. उलट अरे बाबा, श्री गुरु स्मरणाने पापांचा नाश होतो. तुका म्हणे पापे जाती संतची ये जपे. गुरुदेव तुमचे म्हणणे खरे आहे, पण आम्ही पामर तीर्थात सत्कर्म घडलं तर आमच्या कर्मांना उजाळा मिळेल. हे ऐकून बाळगोपाळांचा हिरमोड करू नये म्हणून श्री माऊलींनी काशी यात्रेला परवानगी दिली. श्री माऊली आपले प्रेमळ भक्त श्री गणपतराव आंबरे, बाबाजी जाधव, महादेव फाळके, नारायण शिंदे, श्रीकृष्ण मालवणकर, दादा महाराज खडपकर, श्रीधर खडपकर, साळगावकर, साहिल, काशीराम परब, बाबी परब, दत्ताराम सामंत महाराज, धावलेश्वर बांदल, घाग, तोंडवळकर, मयेकर, मधुसूदन हळदणकर, वसंत हळदणकर, धुरी, निकम, बागवे, केळुसकर, चव्हाण, पानगळे, माळे, खाडेमामा, गोपाळबुवा मांजरेकर, वेंगुर्लेकर, सरवणकर हवालदार, लक्ष्मण महाडिक, महादेव फाळके आदी भक्तांसमवेत श्री माऊली काशी यात्रेस गेले. तो दिवस होता 24 मार्च 1952. काशी क्षेत्रात सर्वांनी पाऊल ठेवले. मोठा आनंद झाला. काशी विश्वनाथांच्या दर्शनापूर्वी सर्वजण श्री गंगामाईवर स्नानासाठी गेले. पावन पवित्र करणाऱ्या गंगामय्यावर महाराजांचं फार प्रेम. त्यांनी गंगेत बुडी मारली, पण ते वर येईनात. तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले. सर्वांनीच हंबरडा फोडला. आपण श्री माऊलींना काशी यात्रेला अकारण आग्रह केला, ते बहुधा गेले. गंगामाईनं त्यांना आपलंसं केलं. काय करावं, मोठी कठीण अवस्था, अशी चिंता सर्व भक्तजनांच्या मनात निर्माण झाली. श्री माऊली काशीला गेले असता, गंगामाईवर स्नानासाठी गेले असता, त्यांनी गंगेत बुडी घेतली. ते वरच येईनात. काठावरच्या माणसांनी धीर सोडला. नावाडी पटाईत पोहणारे साऱ्यांना बोलावले, पण व्यर्थ. मग सर्वांनी माऊलींच्या नावाचा आर्ततेने गहीवरून जाऊन जय जयकार केला. अतीव आर्तताच श्री गुरुदर्शन घडवते. एवढ्यात माऊली पाण्याच्या बाहेर येऊन काठावर आले. सर्वांचा आनंद गगनोदरी मावेना. नामयोग्यांना काहीच अशक्य असत नाही. पवनाचा वाळिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. श्री ज्ञानेश्वरी. काठावर येताच महाराजांच्या मुखावर लोकांची आर्तता पाहून स्मितहास्य उमटले. जळाच्या तळी तासनतास राहता येणाऱ्या योग्याला जलस्तंभिनी विद्या अवगत असते. या अशा अनेक घटनात श्री महाराजांचे महानपण, श्रेष्ठपण दडलेले आहे. सन 1952 साली काशी यात्रेच्या प्रसंगी श्री माऊलींनी माझ्या श्री गुरूंची मूर्ती नंदेश्वरच्या मठामध्ये असावी असा मानस व्यक्त केला. तेव्हा श्री बाबाजी जाधव मुंबई यांनी ती सेवा स्वीकारली आणि श्री गिरीधर प्रभूंची उभी संगमरवरी छान सुंदर मूर्ती करवून घेतली. मार्गशीर्ष मासी सकल भक्तगणांना पाचारून नंदेश्वरी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. मोठा हर्षभरी सोहळा. वाजत गाजत मूर्ती गावी आली. नामस्मरण सप्ताह होता. गावात जणू आनंदाची दिवाळीच अवतरली. मूर्ती तर दृष्ट लागावी अशी होती. मूर्ती मठी आली तेव्हा श्री माऊलींना अतीव आनंद झाला. त्यांनी मूर्तीला लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेव अंगेष्ठी, लोटली का काठी पडली जैशी. श्री ज्ञानेश्वरी यासारखा दंडवत घातला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. जणू त्यांना श्री गुरूंचं साक्षात दर्शन झालं. शके 1876 मासा नाम मार्गशीर्षोस्मी
या मासी शुद्धी नवमीला गिरीधर प्रभू प्राणप्रतिष्ठित झाले. अधिष्ठानच आता मठी आल्याने वाढता हा पुण्यधर्म पुन्हा परिमळू लागला. श्री गुरुचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार. गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे. जयाचे वक्र वाहे गुरुनामाचे मंत्र. गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती नशिबे. हा श्री गुरुधर्म मठी तेजाळत गेला, वाढत गेला आणि अवघा परिसर व्यापू लागला.